मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संपूर्ण हरिपाठ आपण जर ऐकलं तर आपल्याला पंढरपूर यात्राचे फेरी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। घर बसून आपल्याला पंढरपूर यात्राचे पूर्ण फळाची प्राप्ती होईल, पुण्य मिळेल। तर सर्वांनी शेवटपर्यंत हरिपाठ ऐकावा। श्रीसूक्त, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनामाचं पठण करावं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। आवळा असेल तर आवळ्यावर विष्णू भगवानांना आणि तुळशीला तुम्ही दीपदान नक्की करा। गोलवात ठेवून विष्णू भगवानसाठी, तुळशीसाठी गोलवात, सर्व देवांना लंबीवात, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपला जो नाडा येतो रक्षासूत्र, त्याची आपली सवा हातची आपल्याला नाडा तोडून घ्यायचा। देशी तुपाचा, तेलाचा, तिळाच्या तेलाचा, लाल वातचा दिवा आणि नसणार नाडा तर जी आपली लांब वात आहे त्याला कुंकूचा हात लावून लाल करून घ्यायची आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आमच्या घरी तू लाल बनून राहा। लक्ष्मीच्या पावलांनी, सोन्याच्या पावलांनी आमच्या घरी सर्व दरिद्रता, दुःख, दारिद्र्य दूर कर। आमच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर। आमच्या हातून जे काही पाप होत असेल, जे काही म्हणजे काही वाईट कर्म होत असतील तर ते सर्व काही दूर हो कर आणि आम्हाला क्षमा करून, आम्ही तुझे अज्ञान बालक आहोत तर आमच्या ज्या चुका आहेत त्या पोटात घाल, आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर प्रसन्न आणि विष्णू भगवानांना घेऊन तू आमच्या घरी सतत कायम स्वरूपी राहा, आमच्या हृदयात राहा आणि आमच्या परिवारावर संपूर्ण तुझी कृपा दृष्टी राहू दे। तुझी दृष्टी जर आमच्यावर राहिली तर कोणत्याच गोष्टीची आम्हाला कमी होणार नाही, आमच्या मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही। तुझा आशीर्वाद आम्हाला जन्मजन्मांतरपर्यंत लाभो अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि संपूर्ण हरिपाठ ऐकायला सुरुवात करायची। तर आता आपण संपूर्ण हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप दिवसभर उठता बसता करायचा आहे। रात्री आज जागरण करायचं आहे, विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे। विष्णू समोर आपल्याला घीचा दिवा लावायचाच आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्की करायचा आहे। आवळा असेल तर आवळा विष्णू भगवानांना आज अर्पण करायचं आहे। आवळा असेल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। आवळा सुद्धा दान केल्याचं खूप पुण्यफळाची प्राप्ती आहे। आज जो कोणी आवळा एक पण आवळा दान केला, आजूबाजूला कोणाला दिला तर 1000 गाई दान केल्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। श्री गणेशाय नमो नमः। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, तिकडे छोटे मोठे मंत्र चालू असतात, त्या चॅनलला सबस्क्राईब करावे। सेकंड चॅनल आहे ते श्री गणेशाय नमो नमः। संपूर्ण हरिपाठ। सुंदर ते ध्यान हुबे विठेवरी, कर कठेवरी ठेवून या तुळशी हार, गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित, तुका मने माझी एची सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीने। देवीची अद्वारी हु भाषण बरी, तेनी मुक्तिचारी साधियला, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। असुनी संसार जिवे वेगू करी, वेदशास्त्र हो बारी बाय सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन। ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे हा, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ म्हणा, सरगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरविने मन व्यर्थ जाय हे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुने चराचर हरिसी भजे। ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मांनी पुण्य होय हसे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, केसुनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराये निवांत शिनसी वाया, सायेस्या
करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कौन्या या गुणे ज्ञानदेव मनी हरिजप करणे तुटेल धरण प्रपंचाचे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची ओबादी धमधर्म करी भावेविन देवन कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपीविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणी पाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो निरोणी या ठेला ठाईच्या मोराला अनुभव होय कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला हरिभक्त म्हणा ज्ञानदेव गोडी संगती सजनी हरिदिसे जनी वनी आत्मत्वती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत अनंत वाचार बळती बरड त्या कैच्या दयाळ पावे हरी ज्ञानदेव प्रमाण आत्महा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती तेने पती रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप करा एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे नाममृत गोडी वैष्णवा लाधली योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्भवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ज्ञानदेव म्हणे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मणी नाही ज्याचे ध्यान उपोजोनी करंटा नेने अदुय वाटी रामकृष्ण पैठा कैचुनी होय द्वैतांची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे हे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मोन प्रपंचाचे करा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगम नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरवीन धावया न पावे कोणी पुराण सिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ हे सिद्धे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारीन अनंत पाप राशी जातील लयाशी क्षणमात्र हे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मैत्रपय अगाध पळे बुध बाधा भेन तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थी उपनिषद आहे ज्ञानदेव म्हणे न करावे अर्थे उपनिषद आहे करे हरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उभादी करीसी जना भाव बळे आकडे एवरी नाकळे करीतळी आवळे तैसा हरी पर्येचा रवा घेता भूमीवरी यत्नोपरप करी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण धिदले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुख विन न साधेल जान दैत बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निवी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चित्तन सर्व काळ हे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत राशी तपपापाचे कळफ पळती पुढे हरी हरी मंत्र हा शिवाचा मनती जेवाचा त्याचे होती मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाण. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमद मावरी हरी झाला हा. सर्वा घटी राम देहा ही देह एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागेली या जन्मा मुक्तो झाला. हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ. रामकृष्ण हरी रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्ध. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधू संग. ज्ञानदेव म्हणे रामकृष्ण ठसा येणे दश दिसा आत्मराम हा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा. जो श्रवण करी त्याची देह तपोबल सामर्थ्य तपल्या अमूप नाप. चिरंजीव कल्पकोटी वैकुंठ नादी मातृपितृ भाता सकत्र अपार. चतुर्भुज नर होऊन ज्ञानगुण गम्य ज्ञानदेव लाधला निरुतन दिदले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. त्यानं लाधले वैकुंठ जोडले सकड घडले तीर्थठाण. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिवाला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई. नामस्कीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरिपाठ योग याग. क्रिया धर्म गेले ते विलया हरिपाठ ज्ञान देवी यगयाग क्रिया धर्म. हरिविन नेम नाही दुजा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप. जप धर्म कर्म हरिविन धर्म उगाची श्रम व्यर्थ जाय असे. हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले भ्रमर गुंतले सुमन काळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र एमे कुळ गोत्र वर्जियले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धारित. रामकृष्ण नाम सर्व दोषांहरण जडजीवा तारण. हरि एक नाम हरिनाम सार जीवा नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांगे झाला हरिपाठ पूर्वजांचा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविन जन्म तो नरकंची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाड नाम हाय तो. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी काळा दावी हरिहा. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणांचा तेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी आला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव हा शुद्ध न सोडी. हा भाव टाकी रे संदेहा रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जातीविती गोत कुलशील मात भचंका त्वरित भावयुक्त ज्ञानदेवा. ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारीण पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कडी काळाचा रिग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदसी ते जीव जंतुसी कैवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सदजपा आदी हे. नामा परते तत्व नाही रे अनंता वाया आणि का पथा जाशील जने. ज्ञानदेवा मोन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्व सुख गोडी साई सासरी निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरवी न करा. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राहे. निजवृत्ती हे काळी सर्व हा माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तिथीवती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरिहरी करा. ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ करा हरिपाठ करा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासू ज्ञान देवे. नित्यपाठ करी इंद्रायण तिरी होय अधिकारी. सर्वता तो असावी एकग्रा सर्वस्त चित्त मनी उल्हासे करून स्मरून जीवी. अंतकाळी तैसे संकटांच्या वेळी हरी त्या सांभाळी. अंतबाह्य संत सजनांनी घेतली प्रचती आळसी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव हा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याची देही. देही देही दाता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्य जसा. ज्ञानदेव नयनाची ज्योती या नावे रूपी ती तुम्ही जाण. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामस्कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईच बेसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवाहा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हा. याविन अनिक असता साधन वाहत से आन विठोबाची हा. तुका मने सोपे हाय सर्वाहून शाना तो धनी घेतो का येथे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर माऊली हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई. हरिपाठ संपूर्णम. श्री सूक्त. श्री गणेशाय नमो नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरथस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह. जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वा रथमद्यां हस्तिनाद प्रबोधिनी श्रियं देवीं उपोमहये. श्रीमां देवीं जुषतां कां स्वसिमतां हिरण्यप्राकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्यस्थितं पद्यवर्णोतामियोपये श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं. श्रियं लोके देवजुष्टामुदारा तां पदिनीमीं शरण्यमोह प्रपद्य लक्ष्मी नशतां ऋणे. आदित्यवर्णो तपसादि जातु वनस्पतिस्व वृक्षस्व बिल्व तस्य फलानि तपसानुदन्तु. मायांतरा अक्षबाया अवलक्ष्मी उपतु मा देवसखा. कीर्तिश्च मनिनसः प्रादुर्भोस्मिन् राष्ट्रीं समृद्धिमे कीर्तिमीं समृद्धिमे ददान्तु मे श्रुतिपासामलां ज्येष्ठां मम लक्ष्मी नाशायामहम् अभूतिं समृद्धीच सर्वनिर्नुदमे गृहातं गन्धद्वारा दुरादर्शां नित्यां पुष्टिं करिष्यिनीं. ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपये श्रियं मनसा काम वामच्युत वाच सत्यमशिमयीं पशूनां रूपमन्त्रस्य मयि श्री श्रयतां यशां कर्दमेन प्रजाभूतं मयीं संभव कर्दमनं. श्रियं वासमे कुले मातरं पद्मालिनम् आपसृजन्तु सिग्धानीय चिक्लित वस्मे गृहे निच देवीं मातरं. श्रियं वासमे कुले अर्धा पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावा अर्धाये करिणीं यष्टिं सुवर्णं हेममालिनी. सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह. जातवेदो लक्ष्मी
लक्ष्मी मनपगामिने यस्यं हिरण्यं प्रभुतं गावों दाश्वश्वान् विन्देहं पुरुषानं या शुचि प्रहुत्व भूत्वा जुहुयादज्वं मन्मं सुक्त पंचदक्ष श्रीकांत. तर मित्रांनो, आता आपण प्रबोधिनी एकादशी व्रतकथा ऐकूया. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान देव उठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावाने ओळखली जाते. यंदा ही एकादशी 12 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्न सराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते की या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात, तसेच दुःख देखील दूर होतात. तर जाणून घेऊया एकादशीची व्रतकथा. पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यात सर्वांनी एकादशीचे व्रत ठेवले. एकादशीच्या दिवशी माणसांपासून चाकरमान्यापासून जनावरांपर्यंत कुठलाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाली, राजा, कृपया मला कामावर ठेवून घ्या. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, तुला काम करण्यास ठेवू, पण रोज तुला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही. त्या माणसाने त्यावेळी होकार दिला. पण एकादशीच्या दिवशी त्याला अन्नपदार्थ दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला, राजा, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता. नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोचला, अंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला, देवा, अन्न तयार आहे. त्याच्या हाकेवर श्रीकृष्ण पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले. अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि आपल्या कामाला गेला. 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट अन्नदान द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतो, म्हणून हीच सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसत नाही. राजा म्हणाला, विश्वास बसत नसेल तर आणि बघा. राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने जेवण तयार केले. संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला, अरे देवा, तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईन. पण देव आला नाही. मग प्राण अर्पण करण्याच्या उद्देशाने तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा दृढ इरादा जाणून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला थांबवले. त्यांनी एकत्र बसून जेवण केले. खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या देव पुन्हा अंतर्धान पावले. हे पाहून राजाला विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती झाली. तर अशी ही देव उठणी एकादशीची व्रतकथा होती. तर ती तुम्हाला सांगितली. सर्व पापांचा नाश करणारी ही देव प्रबोधिनी एकादशीची व्रतकथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा, संपूर्ण हरिपाठ, श्रीसूक्त आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा.